नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। चर्चा झाली। खरं आता सगळ्यांनाच विधानसभेच्या तयारीचे आदेश ज्यावेळेला शिवाजी पार्क या ठिकाणी आमचा गुढीपाडवा मेळावा झाला त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे आताही तशाच प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्रातून आलेले होते, त्यामुळे सगळेच पदाधिकारी आता आदेश मिळाल्यामुळे आपापल्या मतदारसंघामध्ये आता जोरात कामाला लागतील आणि निश्चितपणे विधानसभेची पूर्णपणे जिंकून आणण्याच्या भावना घेऊन आता पदाधिकारी जातील आणि आपल्या कामाला लागतील। किती मतदारसंघामध्ये काय वगैरे असं लढणार आहात, महायुतीसोबत वगैरे करणार, महायुतीसोबत जाणार का? तुम्हाला कल्पना आहे की कालही तुम्ही लोकांनी अशीच एक बातमी चालवली आणि ती बातमी एवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा मिळणार, अमुक तमुक, हा मतदारसंघ तो मतदारसंघ, म्हणजे आम्हीच कन्फ्यूज झालो। मी त्या झीवाल्याला फोन सुद्धा लावला, अरे बाबा तुलाही बातमी कुठून आली, आम्हाला अजून माहिती नाही, पण बातमी आली होती, पण तसं काही नाही आहे, कारण आमचं कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही। आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता जो का आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही। सर 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते, पुढे भाऊ काय होतं ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे आणि प्रत्येकजण आपापले पक्ष मोठे करण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो आहोत। पण सर महायुतीत राहून जर निवडणूक लढवायची वेळ आली तर मनसेकडून किती जागांचा आग्रह असेल? ते ज्यावेळेला ती परिस्थिती, आता जरतरवरती बोलणं काय उचित आहे का? हे झालं तर ते होईल, ते झालं तर ते होईल, मला असं वाटतं ज्यावेळेला परिस्थिती त्यावेळेला पाहू, पण आजच्या तारखेला तरी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे